कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। शिवा, काय झालं? तुला सरप्राईज आवडलं नाही का? तसं नाही रे आशू, पण तुला मी सांगितलं होतं ना की मी असं वाढदिवस वगैरे नाही साजरा करत, मला नाही आवडत, मला ते सगळं जुनं आठवतं परत। शिवा, मी तुला आता एक गोष्ट सांगतो जी तू मला खूप पूर्वी सांगितली होतीस। आयुष्य आहे, पुढे जात राहायचं, जे काही घडून गेलं ते विसरून जातं, मूव्ह ऑन। अरे पण पप्पांना कसं असं सोडून देऊ? मी तुला म्हणत नाही की पप्पांना विसर, मी असं म्हणतोय की तू तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी एवढी नाराज आहेस, तुझ्या पप्पांना कसं वाटेल की तू तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी एवढी दुःखी आहेस, नाराज आहेस? त्यांची हीच इच्छा असेल ना की शिवानी मस्त आनंदात राहावं, वाढदिवसही आनंदात साजरा करावा, नाही का? तू असा विचार कर की मी ही जी सगळी सरप्राइजेस देतोय आणि हे जे सगळं करतोय ती तुझ्या पप्पांची इच्छा आहे। आफ्टर ऑल त्यांनीच तुला सांगितलं होतं ना की आयुष्यात पुढे जाणं गरजेचं आहे। काय आता तू आराम कर, हे बघ उद्याचा दिवस ना खूप मोठा आहे, तुला खूप फिरवणार आहे मी इकडून तिकडे। म्हणजे टेन्शन नको घेऊ, मजा येईल। तू असला ना काही टेन्शन नाहीच आहे। झोप जा, झोपते जा। संपदा, हे बघ क्रीम ठेवलंय, मैदा आणलाय, अजून काय हवंय तर सांग मला। हो सध्या एवढंच लागणार आहे, मी तुला सांगते अपडेट करून। अरे बाप रे, काय चाललंय काय? आणि संपदा, तू चक्क काम करतेस? अगं डंबोनेच मला कामाला लावलंय। आशूने कामाला का? शिवाच्या बड्डेचा केक बनवायचा आहे ना, म्हणून। अगं मग एखादा चांगला मागवायचा बाहेरनं। नाही, डंबोने सांगितलंय केक एकदम स्पेशल झाला पाहिजे, तर घरीच बनवायचा आहे। आणि म्हणून आज मॅडम किचन मध्ये, कळलं? वा, केक बनतोय? अगं शिवाचा बर्थडे आहे ना, म्हणून मॅडम केक बनवताय। पण संपदा चक्क किचन मध्ये? मग ताई तू पण चक्क किचन मध्ये? पण मी रागवलीये तुझ्यावर। माझ्यावर का? का म्हणजे माझ्यासाठी नाही कधी केक बनवलास तू? मग ताई मी पण रागवले ना तुझ्यावर, तुम्हाला कधी सांगितलंच नाही। चांगलंय, बहिणीसाठी प्रेम चांगलंय। ऍक्च्युली ताई तू पण येऊन मला हेल्प कर ना केक बनवायला, म्हणजे शिवाने आता जे काय केलंय तुझ्यासाठी ते। संपदा तू बनव ना बाळा, बन। बरं आशू कुठे आहे? अगं तू वस्तीत गेलाय। छान तयारी सुरू आहे बर्थडेची, हो ना आई? म्हणजे हा बर्थडे स्पेशल असणार आहे शिवासाठी। या घरातला हा तिचा पहिलाच बर्थडे ना, म्हणजे असे कित्येक बर्थडे होतच राहतील। मी आले। वंदे, अगे ये लवकर। आई तुम्ही चकले आणि चिरोटे घेतले? समद घेतलंय। मला सांग, तू खीर डब्यात भरलीस का? हो, आता थंड पण झाली ती। आज आपण समदे पदार्थ अगदी शिवाच्या आवडीचे केलेले आहेत। हो, ती पोरगी करते सगळ्यांसाठी एवढं, मग तिच्यासाठी आपण नको करायला? हाय की, पण आज आशून पण केवढा घाट घातलाय तिच्यासाठी। तू पण लय करतो ग तिच्यासाठी। करायलाच पाहिजे, नवरा आहे तिचा। अगं ती आत्ता झालाय, पण लय गुणी पोरग आहे ती। बरं चला आपण निघूया का, उशीर होईल नाही तर आपल्यामुळे। आई अगं तुम्ही शिवाच्या वाढदिवसाला चाललायत का? मला विचारलं पण नाही। तुला काय विचारायचं? हे बघ दिव्या,
आम्ही तुला आमच्यासोबत घेऊन जाऊ शकत नाही. आणि का त्याचं कारण तुलाही माहितीये. तिथे अजून दुसरा कुठला तमाशा नकोय आम्हाला. तेव्हा तू आमच्या बरोबर न आलेलंच बरं आहे. अगं तो खिरीचा डबा भर की आता. हो, घेते, हा, घेते. चल. चल. तसंही माझं तिथे येण्याचं कारण वेगळंच होतं. तिच्या वाढदिवसात मला कुठला इंटरेस्ट नाही. आई ब्रेकफास्ट रेडी झालाय. हो, ब्रेकफास्ट रेडी झालं, येतो. हा दे. संपदा, तुम्हाला काय वाटतं? तुम्ही काय करताय ते आम्हाला कळत नाहीये. काय झालं? काय झालं काय? संपदा नाही, कंटिन्यू काय कंटिन्यू? तुम्ही काल रात्री 12 वाजता केक कापलात आणि आम्हाला सांगितलं नाही, उठवलं पण नाही. काय रे, रात्री 12 वाजता केक कापायची काय गरज आहे? आपण कापलं असतं ना दिवसा. अगं आई, ते काय झालं, ताना गँग पण आली होती, मांजा पण होता, आणि आजकाल सगळे 12 वाजता केक कापतात रात्री, आणि तुम्हालाही उगाच जागरण नको म्हणून आम्ही कापून घेतला. हो काकू, ऍक्च्युली काल फक्त केक कटिंग केलंय. आज पण केक कटिंग करणारच होत ना, सोबत ओवाळणी वगैरे सगळं आजच होणार. आणि अजून 24 सरप्राइजेस पण बाकीच आहेत. 24 गिफ्ट म्हणजे काय? अगं म्हणजे हा जो अनरोमॅन्टिक दादा आहे ना, तो कधी नाही तो आजकाल रोमॅन्टिक व्हायला लागलाय. म्हणून त्याने शिवाच्या बर्थडे साठी 25 सरप्राइजेस प्लॅन केलेत. आशू, एवढं? हा अगं, आता तिने केवढं काय काय केलं आपल्या फॅमिलीसाठी. तुझं मंगळसूत्र चोरीला गेलं होतं, तिने परत आणलं. तो आता सगळा खूप मोठा इश्यू झाला होता कामगारांबरोबर, तो सॉल्व्ह केला. आपण एवढं तरी तिच्यासाठी करूच शकतो. आणि समजा तिने काहीही केलं नसतं तरीही ती आपली एक फॅमिली मेंबर आहे. सो एवढं करायलाच हवं ना. हो, आणि आता ती आपली फॅमिली मेंबरच झाली आहे ना. हो ना आई? बरं चला संपदा, जरा एक काम आहे महत्वाचं. चल, ते सगळं रॅपिंग हा, वगैरे wrap करायचं करायचंय. ना. आम्ही आलोच. ब्रेकफास्ट चल, रेडी. पटकन. अगं आई, ते काय झालं, ताना गँग पण आली होती, मांजा पण होता, आणि आजकाल सगळे 12 वाजता केक कापतात रात्री, आणि तुम्हालाही उगाच जागरण नको म्हणून आम्ही कापून घेतला. हा जो अनरोमॅन्टिक दादा आहे ना, तो कधी नाही तो आजकाल रोमॅन्टिक व्हायला लागलाय. म्हणून त्याने शिवाच्या बर्थडे साठी 25 गिफ्ट प्लॅन केलेत. हो, आणि आता ती आपली फॅमिली मेंबरच झाली आहे ना. हो ना आई? आई, पाणी इथे ठेवते, नंतर घे. शिवाचं जरा जास्तच कौतुक चालू आहे ना बाहेर, तुला नाही असं वाटत? बर्थडे पण आहेच तिचा म्हणा. आशू हल्ली वेगळाच वागायला लागलाय ना, म्हणजे पहिलेसारखा नाही राहिलाय आता. शिवाकडे कसं पहिले लक्ष नाही द्यायचा, तिच्याशी वाकड्यात बोलायचा. हल्ली तिला काय हवं नको ते सगळंच बघायला लागलंय. काही हरकत नाही. काय? हो, म्हणजे ती मुलगी काही वाईट मुलगी नाहीये, काही हरकत नाही. हो, म्हणजे मलाही असंच वाटतंय. चला, म्हणजे चिंता करायची काहीच गरज नाहीये. आणि तुला पण सगळं मान्यच आहे, मग आनंद साजरा करायला हवा. मी आलेच, बर्थडेची तयारी करते. सेलिब्रेशन करायला हवं आता. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.